मला भंगी लागला आल्या आल्या हे करायला आलाय का इथं कुत्ता गाडी. वाव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आता झालेली दिनचर्या चालू. माझी गाडी सध्या आता गाडीचं काम करायचंय. तिला पॉलिश मारणार आहे. आता पॉलिश मारलेलं आहे मी गाडीवर, तर बघू शकता. आता आलोय आम्ही डीमार्टच्या तिथं. तर चला पुढचं दाखवतो तुम्हाला. काय शॉपिंग करायची, तुला काय घ्यायचं? अंड्या हे घ्यायचे का? चप्पल बघ कसली भारी आहे. शर्ट भारी वाटतं. हा. किती प्राइस आहे? लय भारी आहे. 700. हे बघ. भारी आहे ना. जिरले का? अरे चांगलं नाही का? चांगलं घे, कॉटन हे कॉटनच आहे, मस्त आहे. नाही आता अरे उन्हाळ्याचं भारी आहे. आता दुसरं घे, चांगलं स्मूथवाला सिलेंडर आहे. त्यात कलर टाकू किलोभर आणि भाव टाकलंय का तू? घ्यायचा आहे का जरा किलोभर घ्यायला. ते सिलेंडर का पुढे येतो आपण. मग घे ना ते घे ना मग. काय काय तू आणि तुला बाटली घ्यायची होती ना. ठीक आहे, हे बघ ऐक ना. अरे मल्टीपर्पज आहे. हे बघ ऐक, मल्टीपर्पज. आंघोळ पण करू शकतो, पाणी पिऊ शकतो, बाथरूम पण पिऊ शकतो. तर मित्रांनो, आम्ही आलो शॉपिंगला. तर आमचं काही घेतलं तर नाही आम्ही. तर आम्हाला भंगी लागला आल्या आल्या. किंवा काही शर्ट पाडून घेतला. हॉटेल घे शिच्यात आहे ना. तो माल जरी टाकला ना, कोणाला कळणार नाही माल टाकला का, काय केलं तू. चल रे. डीमार्ट मधून थेट आता डेकॅथलॉन मध्ये प्रकट होणार आहे सर्वजण. ह्या गाई बन्यांना कळा ना डेकॅथलॉन हाय पुढे नक्की. एक्झिट वर ना आत नाही लहान आहेत की. बरे हे कुठं फिरवायचं? क्रिकेट खेळायचं? अरे हे काय माहिती वाटतं नाही तिथल्या त्या लेडीजने त्या पायलट सारखे कपडे का घातले? सिक्युरिटी हा सिक्युरिटी पण ते पायलट सारखे कपडे का घातले? विमान चालवते. हा प्लास्टिक आहे तरी म्हणलं एवढं कसं काय स्वस्त. तिथं माहिती काय टी शर्ट असं नाव पण लिहून भेटतो तुला. ते दागिने नाही का ते. हे करायला आलाय का इथं? चल तिकडं पुढे. लागतं का कुत्ता गाडी. वाव. हार्दिक पांड्या हे तोरे असतं ना. टी शर्ट टाईपच घालायचं. अच्छा. जाऊन आलो डीमार्ट वगैरे. आम्ही डिकॅथलॉनला गेलतो. तिथं पण काय आवडलं नाही खास. दुसरीकडे टी शर्ट वगैरे घेतलं. आणि आता जरा चाललंय आता पोटाचा कार्यक्रम करून आता थेट घरी भेटून सांगितलं. सँडविच तरी आता थांबतो हे संपवतील. नमस्कार मित्रांनो, आता रील शूट करायला आलतो. रील वगैरे झालेले शूट. तर आमचा डेली संडे ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. हे कॅमेरामॅन आणि तो मागचा प्रेम भंगी. तर चला बाय.